आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. परभणी बसमत महामार्गावर 2 ट्रकच्या भीषण अपघातानंतर शॉर्ट सर्किट होऊन दोन्ही ट्रक जळून खाक. परभणी बसमत महामार्गावरील त्रिधारा पाटी परिसरामध्ये आज दिनांक 26 ऑगस्ट बुधवार रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास 2 ट्रकांमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. दोन्ही ट्रकच्या जोरदार धडकेनंतर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे दोन्ही ट्रकांनी पेट घेतला. या भीषण आगीत दोन्ही गाड्यासह ट्रकमधील मालाचे अतोनात नुकसान झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास त्रिधारा पाटीजवळ दोन्ही ट्रक एकमेकावर जोरदार धडकले. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर लगेच गाड्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्गावर काही काळ वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून रस्त्याच्या बाजूला दोन्ही वाहन करून वाहतूक सुरळीत केली. अतिक्रमणाच्या नावाखाली पालम येथील कब्रस्तान व घरांची नगरपंचायतकडून तोडफोड. पालम येथील सर्वे नंबर 89 मध्ये निजामकालीन तलाव आहे. या परिसरात मागील अनेक काळापासून कब्रस्तानासाठी जागा राखीव आहे. या ठिकाणातील दर्गाची गॅझेटमध्ये नोंदसुद्धा आहे, परंतु काही लोकांनी घरे बांधून वास्तव्यास सुद्धा होते व नगरपंचायत पालमकडून शासनाचे घरकुलाचे लाभही त्यांना मिळालेले आहे. तरीसुद्धा पालम नगरपंचायतकडून अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे घरे पाडली आहे. यामुळे पालम शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील कबरीची विटंबना करणाऱ्या व कब्रस्तानची लाखो रुपयांची माती चोरून नेणाऱ्या नगरपंचायत प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पालम शहरातील मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने केली जात आहे. सर्वे नंबर 89 में ये जगह है और ये जगह सैयद क़मर अली इनकी जगह है और इन्होंने जो है तो ये जगह क़ब्रस्तान के लिए वक्फ की दी और बीच में जो है तो पत्थर फोड़ के कुछ भी जो है तो खान बनाने वाली थी. लेकिन उस ज़मीन पे जो है तो बड़े बड़े ख़बरें थे और जो है तो ये नगर पंचायत ने सब खबरों को जो है तो तोड़ फोड़ कर जो है तो उसको ज़मीन दोस्त कर दिया. इसके ताल्लुक़ से आगे जो है तो कानूनी कार्रवाई करना है हमको. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त सेलोत भव्य जुलूसे मोहम्मदी मिरवणूक. ईद मिलादुन नबी सण म्हणजे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद हजरत पैगंबर यांचा जन्मदिवस. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या 1501व्या जन्मदिनानिमित्त सेलू शहरात आज दिनांक 26 ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी भव्य जुलूस मिरवणूक मुल्ला मस्जिदचे पेशिमाम हाफिज शफी खान रिजवी यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली. सदर मिरवणुकीची सुरुवात मौलाना आझाद नगर येथून होऊन शिक्षक कॉलोनी, रहमान नगर, कुरेशी मोहल्ला, शेरे गल्ली, नाला रोड, आठवडी बाजार मार्गे दर्गा हजरत सय्यद शहाबुद्दीन औलिया यांच्या दर्गेत दुरूद फातिहा पठण करून जुलूसे मोहम्मदी मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मिरवणुकीत सहभागी मुस्लिम समाज बांधवांनी डोक्यावर अमामा बांधून हातात हिरवे झेंडे घेत नारे तकबीर, अल्लाहू अकबर, पत्ती पत्ती फूल फूल, या रसूल, सरकार की आमद मरहबा, दिलदार की आमद मरहबा, मक्की की आमद मरहबा, मदनी की आमद मरहबा अशी घोषणा देत नाते पाक पठण करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी मुस्लिम समाज बांधवासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हाजी अजीज अली खान जमीनदार यांचे पुत्र माजी नगरसेवक उरुज अली खान लाला, मेहराज अली खान लाला, नगरसेवक रहमत अली खान लाला यांच्या वतीने
आठवडी बाजार परिसरात त्यांच्या निवासस्थानसमोर जेवणाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मिरवणुकीत सहभागी सर्व मुस्लिम बांधवांनी जेवणाचा आस्वाद घेतला। मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी सुभाष ढाले, कांगणे, सूर्यवंशी, शेवाडे यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सेलू शहरात आंबेडकर भवन बांधण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा। सेलू शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील मागील 6 महिन्यापूर्वी आंबेडकर भवन बांधण्यासाठी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते, परंतु अद्यापही काम सुरू झाले नाही व आंबेडकर नगरमधील स्मशानभूमीचे अर्धवट काम तत्काळ सुरू करण्यात यावे। जिजामाता शाळेसमोरील आरबी घोडगे कंस्ट्रक्शन यांनी जी नाली सोडून दिली ती तत्काळ सुरू करण्यात यावी, नसता आंदोलन करण्याचा इशारा प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक विनोद धापसे, राहुल जाधव, बापू धापसे, अर्जुन बाविसे, विनोद धापसे, प्रशांत भाले, अतुल धापसे, सूरज धापसे यांच्या वतीने सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे। सोनपेठ शहरात जिल्हा उपनिबंधक संस्थेच्या कारवाईत अवैध सावकार विरुद्ध गुन्हा दाखल। अवैध सावकारी प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानंतर केलेल्या प्राथमिक चौकशी अंती सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा निबंधक तथा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने आज दिनांक 26 ऑगस्ट बुधवार रोजी केली। सोनपेठ शहरातील महाजन गल्ली येथील रहिवासी अनिल रमाकांत कौटिकवार यांच्या विरुद्ध जून महिन्यात अवैध सावकारीची तक्रार अर्ज प्राप्त झाली होती। या तक्राराची अनुषंगाने कार्यालयाने प्राथमिक चौकशी सुरू केली। त्यानंतर 2 पथकामार्फत 11 ऑगस्ट रोजी संबंधित अनिल कौटकीवार यांच्या घराची झडती घेण्यात आली। झडती दरम्यान जप्त केलेले अभिलेख, दस्तावेज आणि नोंदवह्या यांची पडताळणी केली असता संबंधित व्यक्तीने सावकारी अधिनियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट निदर्शनात आले। वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार सहकारी अधिकारी श्रेणी 2 अतुल कुलथे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली। या फिर्यादीवरून अनिल रमाकांत कौटिकवार यांच्या विरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ईद ए मिलादुन नबी निमित्त गंगाखेड शहरात 11 जोडपे विवाहबद्ध। गंगाखेड शहरातील हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ईद ए मिलादुन्नबी निमित्त आज दिनांक 26 ऑगस्ट बुधवार रोजी 11 मुस्लिम मुलामुलींचा सामूहिक विवाह सोहळा गंगाखेड शहरातील PG गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता। विवाह सोहळ्यात गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, भाजप माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, रत्नाकर शिंदे, बाबा पटेल, उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे, मिथिलेश केंद्रे, संदीप सानप, रणधीर भालेराव, सुरेश साळवे, सय्यद चांद, साबेर भाई यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व विविध मान्यवरांची उपस्थिती होती। विवाह सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हसनैन कमिटीचे अध्यक्ष शेख मुकरम, उपाध्यक्ष शेख नदीम, सचिव शेख शरीफ, सय्यद समीर, पप्पूभाई यांच्यासह हसनैन कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले।